गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. आज आम्ही इथून निघणार आहे, कारगिलला जाणार आहे. आणि गाडी आपण आता कोल्ड स्टार्ट केली आहे, कारण की इथं -2 डिग्रीपर्यंत जात आहे. थंडी खूप आहे, त्यामुळे काय जास्त व्हिडिओ काय काढता येत नाही, कारण पोरींकडे लक्ष द्यावं लागतं आहे. आता सामान लगेज करून लोड करून आपण इथून निघू. आपलं हॉटेल होतं हे, ते बघा. तर सामान भरलं आहे आता आम्ही, आणि आता आम्ही निघालो आहे, रूमच्या बाहेर निघालो. आता पडलो इथून, आणि त्यांनी आता इथं एक सॅनी लेक आहे, तिथं बोलवलं आहे. आणि तिथून सगळेजण मग पुढे कारगिलला निघणार आहे. दिवसा खूप ऊन आणि गरम होते, पण रात्री खूप म्हणजे खूप थंडी राहते. हे बघा, सगळ्या गाड्या इकडे थांबल्यात. आता इथून सगळेजण तिथं डिझेल भरतात. डिझेल भरून झालं की मग कारगिलसाठी सगळेजण निघणार. नाही ना, हे बघा, इथं कारगिलचा हेरो दाखवू द्या. इथून कारगिल चालू झालं आहे. रोड खूप त्यांनी छान गेलेत. आत्ताच त्यांनी 1-2 वर्षापूर्वीच हे सगळे रस्ते डेव्हलप केलेत, कारण की टुरिस्ट इथं जास्त यावेत म्हणून. कारण यांचं इन्कम टुरिस्टपासूनच आहे, यांचं इन्कम. ही एक रिव्हर आहे, पण ही पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे पूर्ण भरलेली असते. आत्ता हे सगळं बर्फाचं आणि वरतून वाहत वाहत खाली आलं आहे. आणि काल पण तुम्हाला जो वॉटरफॉल दाखवला, ते त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी आहे, त्यामुळे ते पाण्यामध्ये जाण्यासाठी अलाउड करत नाहीत. त्या वॉटरफॉल खाली भिजू पण देत नाहीत, त्यात पाय पण ठेवून देत नाही, कारण की त्यांचं ते पिण्याचं पाणी आहे. लोकेशन बघा तुम्ही, किती छान दिसतंय. इथं चेक पॉईंटला आम्ही थांबलो आहे. आता इथं त्या मॅडम आमच्या सगळे लिस्ट देतील, कुठल्या किती गाड्या आहेत, काय आहेत. त्यानंतर ते आम्हाला एंट्री देतील आतमध्ये. तुम्हाला दिसतंय का?
हाँ बोलो ना। बिचारी मम्मी भागे लागली अरे वाले माझी मुलगी लेकर ये देखो हॅलो. आजचा आपला प्रवास आहे हा 250 किलोमीटर कारगिलला. त्यांनी नेक्स्ट त्यांनी हॉटेल बुक केलं ते आणि सकाळी 10:15 10:30ला आम्ही ते हॉटेल सोडलं होतं आणि आत्ता वाजलेत 11:30. म्हणजे आम्ही 1-1.5 तास ड्राईव्ह करतो आहे. पण इथला म्हणजे हे डोंगरामधला प्रवास म्हणजे हा खूपच वेगळा आहे. हे शब्दामध्ये सांगू शकत नाही, तो फक्त फील करू शकतो आपण इथं. आणि डोंगर म्हणजे तुम्ही आजूबाजूला बघतात म्हणजे इथं असं आपल्याशिवाय दुसरं कोण नाही असं तुम्हाला भासेल. इथं आता इथं वरती बसला दिसलं का मग हे बघा हिमालयनचे इथले ते ॲनिमल आहेत. तब इसके बाद हम पेंसिल क्रॉस करेंगे. Can we stop for a bio break here? Anybody want to go for a bio break? आता जस्ट आम्ही इथं थांबलोय ब्रेक साठी. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला पूर्ण असं दिसतं नाही, पण इथून जे समोरून आम्ही बघतोय ते खूप म्हणजे खूप सुंदर आहे. आम्ही परत एकदा बर्फाच्या एकदम जवळ आलो आहे. हे बघा इथं असे बर्फ तुम्हाला भेटेल, पण रस्त्यावर काय अजून आलं ग्रुपमध्ये गेल्याचा हा फायदा होता, कारण ते रस्ते पूर्ण आपल्याला सांगतात की कुठं काय आहे. अजून आपल्याला त्या वरती जायचं त्या साईडला, कदाचित त्या साईडला आपल्याला भेटेल. बघा जन्नत आहे का नाही पूर्ण, याच्यासारखं कुठं दिसू शकणार नाही तुम्हाला भारी. हे बघा मित्रांनो, On your left, Himalayan Mammoth Plain. On your left, 2 Himalayan Mammoth Plain. आम्ही इथं थांबलोय परत एकदा बर्फासाठी. खतरनाक म्हणजे खतरनाक व्ह्यू आहे. पाय मध्येच घुसला रे. हे बघा सागर शेठ काय वाटतंय, जन्नत कशी आहे? काही शब्द नाही आहेत, अनुभव घ्यावा लागेल. शब्दामध्ये सांगू शकत नाही. हे अनुभव घ्यायची गोष्ट आहे. प्रकृतीच्या समोर आपण काही नाही. इथं आल्यानंतर असं वाटतं की आपण पूर्ण दुनियाच्या कुठल्या तरी वेगळ्या दुनियात एका जगामध्ये जगतो. कशाच्या मागे पळतो, काय समजतो. आपण फक्त पैसे असं वाटत होतं. पैसा. खरं तर हेच जन्नत आहे. इथं येऊन राहा, बघा ते पक्षी दाखवतात ना कसं. गावात गेला लय खाली जाते. 1-2 पायऱ्या घेऊन बघ फक्त. नाही लय जाते ते. इथं गार वारं पण एवढं सुटलंय की तुम्हाला आवाज जाईल का माहित नाही, पण हा व्ह्यू बघा. खतरनाक आहे. आम्ही जस्ट आता त्या स्नो मध्ये खेळलो. खूप थंड आहे, पण खूप मजा आली. लाईफमधला पहिला एक्सपिरियन्स की स्नो मध्ये पूर्ण असं
खेळणं. आता आम्ही निघालो याचं. Ready to roll. Johnny Bhai went to look for. वाव. Sharp turn on left side, sharp turn. On road, people on road, caution, caution, caution on right side, caution from left. स्नो पडत आहे. जैसे रात को टेम्परेचर डाउन हो गया तो हो सकता है शायद. बारीक थोडं बारिश होणार आहे. स्नो पडते. कॅमेरा दिसणार नाही. आत्ता आम्ही इथं लंच केलं. हे तुम्ही मागं बघू शकता. इथं आम्ही लंच केलं आणि इथं त्यांनी असे टेंट टाकून दिलेत आराम करण्यासाठी टुरिस्टसाठी. आत्ता जस्ट स्नोफॉल झाला इथं, पण ते काय कॅप्चर करता नाही आलं कारण आम्ही जेवण करत होतो. बघ दिसतं का बघ झाकं शोध. तुला त्याचा दाखव ऑप्शन शोधच झाकं. आते रहो आगे ट्रक स्लाइड हो जाएगी. भगवा बस लगी, आप देख सकते हैं अपने राइट साइड भगवा बस. मम्मा इला सांग. काय सांगू तुला बघ. खेळ समज त्याच्यावर. Guys, on your left you can see Indian flag. ये इंडियन एरिया है, ठीक है. So don't be biased, ठीक है. हम इंडिया में ही हैं, so these all are Indians और हम यहाँ पे अपनी वैली एंजॉय करेंगे अब. बाबा गाय. दिसतोय तुला. गाडीने बघा आपल्याला 11.2चा ॲव्हरेज दिला आहे या घाटामध्ये. अमेझिंग कार. आम्ही एका विलेजमध्ये आलोय आता. तर तुम्हाला इथं धुळीमुळे दिसणार नाही त्यांची घरं ते, पण झाडं, त्यांनी रस्ते. आगे सारे यूटर्न लेके कोई पीछे रह तो नहीं गया. ती घरं बघा. रमेश टीम कोई पीछे रह तो नहीं गया. सुंदर घर आहे त्यांचे इथं. Sharp left, right, copper connection, right, U-turn.
कारगिल मधलं बघा आर्मी कॅम्पिंग. हॉटेलला पोचायला आम्हाला अजून एक 20-25 मिनिटं लागतील आणि आम्ही आता कारगिल आम्ही एंटर करतोय आता. आता आम्ही कारगिलमध्ये एंट्री केली आहे आणि कारगिलमध्ये बघा नजारा कसा आहे. यांची घरं सगळी डोंगरावर आहेत अशी. यांचं बस स्टेशन ते बघा. कारगिल सिटी म्हणजे एकदम अशी भरलेली अशी असं गजबजलेली. तुम्ही ह्या जुन्या बिल्डिंग दिसत आहे ते ह्या जुन्या म्हणजे खूप जुन्या बिल्डिंग आहेत 1947च्या आधीच्या, जेव्हा पाकिस्तान इंडिया एक होतं आणि जेव्हा ती फाळणी झाली तेव्हा त्या लोक तिकडे गेले पाकिस्तानमध्ये तर ते काय परत आले नाही. तर त्या ह्या बिल्डिंग आहेत सगळ्या. आता आम्ही चाललो आहे LOC. देखो आप स्पॉट कर रहे होंगे कि ऐसी देखो ना वॉल ना रिच पे बनी हुई है ना, हमने बंकर्स बने हुए ऊपर. हाँ जो ही अपने लेफ्ट साइड में जो है सामने देखो. हाँ हाँ ये पाकिस्तान वालों का है और इसके ऊपर एक गांव था उनका, ठीक है. वो अब तो गांव खाली कर दिया है. बाकी आपको ऊपर से पूरा व्यू दिखेगा. भी 2 बंकर दिख रहे हैं, यहाँ पे हाँ, हाँ. होगा, वहाँ पे भी है. अपने इंडिया वालों का भी और सामने एक ये है ना पानी आ रहा है सामने, ठीक है. पानी क्रॉस हो रहा है तो उस दूसरी तरफ पाकिस्तान वालों का है. इस साइड ऊपर से दिखेगा हमें. ऊपर से दिखेगा. ऊपर साइड भी बना हुआ ना, ये सामने दिख रहा है ऊपर. सीधा वाइट दिख रहा है और उसके नीचे भी वाइट. हाँ दूसरे वर आहे ते पाकिस्तानचं, ग्रीनरीच्या पड्याल ते पाकिस्तानचं आहे. इथून पाकिस्तान चालू होतंय. ही इंडिया, ते एक इंडिया आहे. हे इंडियाचं आहे त्याच्या खाली एक इंडिया आहे आणि इकडं पलीकडे पाकिस्तान आहे. त्यावरती पण आहे. इकडे इंडियन आर्मी थांबलेला असतात असते रे. आणि ह्या साईडला पूर्ण पाकिस्तान एरिया चालू होता. आमने सामने रहते हैं, मतलब आर्मी कैंप आमने सामने. सामने ही है बस, ये दीवार लगा है स्लिप. हाँ साने पण आता हे इंडियात थांबलेत आणि यांच्या मागे पाकिस्तान. बाळ LOC ला आलंय. 2 वर्षाचं बाळ LOC साठी आलंय. कसं वाटतं नाही बाळाला? ते इंडियातलं पाणी पाकिस्तानामध्ये जाते त्या साईडला. इथली फिलिंग्स वेगळी आहे, ते शब्दामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही. त्या साईडला रस्ते
पाकिस्तान. माझ्या पिल्लूच्या मागं पाकिस्तान आहे, तुम्ही बघू शकता इकडं. आता आम्ही चाललोय हॉटेलवर. आता जस्ट आम्ही LOC बघून आलोय. या हॉटेलला आपण आलोय आता. दिसतंय का? स्टे आमचं ह्या हॉटेलवर असणार आहे. हॉटेल सुंदर आहे आणि आपण गाडी इथं लावली आता. लग जा गले से